उठून लावणारी पहाट पाहण्यात ही जी गंमत आहे ना, वाह, मी खरंच भाग्यवान आहे. गेली 450 वर्ष हा सोहळा मी रोज पाहतोय. किरणांचा हा नियम आजवर कधीच चुकलेला नाहीये. वाह, खरंय बाबा. असं वाटतं आपल्या किरणांनी अंधारून गुंजारून जणू काही आपल्याला जाग करतायत सूर्यदेव. अरे, बाळराजे अजूनही भिजलेलेच आहेत का? उठा उठा बाळराजे, उठा. लवकर भिजे, लवकर उठे, तया ज्ञान आरोग्य संपत्ती प्राप्त होय, हो की नाही? पण आजोबा, मी रात्रभर झोपू शकलो नाही. हो, का गो? अहो आजोबा, रात्री काजव्यांचा नाच पाहत होतो. तो संपेच ना सकाळपर्यंत. काय बाळराजे, आता तुम्हाला त्याची सवय लावून घ्यायला हवी. अरे, मित्र आहेत ना तुझे ते, मग त्याची तक्रार नाही करायची. हो आजोबा. होय. बघा ना आजोबा, कानाची पुंगा गुलगुल्या करतात. चकित झाला ना? अहो, हीच तरी खरी मजा आहे. पाहिलं की नाही, माणसासारखं यांचंही जग असतं. एक अनोखं जग, 4 ऋतूंमध्ये गुंफलेलं. ग्रीष्माची तलखी अग्निरथावर आरूढ होते सूर्याची पालखी. रान पान आक्रंदन करते
पाणवठे सरती सरित मृगाच्या भिजण्यासाठी व्याकुळते धरती, व्याकुळते धरती. मला आठवतंय माझ्या लहानपणीचं हे जंगल. हिरवीगार वनराई, वेगवेगळ्या ऋतूंमधलं सौंदर्य, अगणित प्राण्यांनी भरलेल्या या रानात मग एक निराळा प्राणी आला. माणूस त्याचं नाव. 2 हात 2 पाय, चेहऱ्यावर भाबडा भाव. आमच्या सोबतीला हसायचा, नाचायचा, रमायचा. आम्ही देतो प्राणवायू म्हणून मानायचा आभार, आमच्यामुळे पडतो पाऊस म्हणून मानायचा उपकार. खरंच आपल्या जंगलातही फारच सुंदर आहे. पण तो मनुष्य प्राणी असाच आहे का हो? नाही बाळा, आता त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल जास्त प्रिय वाटू लागलंय. आणि त्या प्रेमापोटी त्यानं हिरव्या गार जंगलांची कत्तल सुरू केली म्हणे. बघताय ना आणि ऐकताय ना, या सुंदर नंदनवनात प्रत्येकाच्या मनात माणसाची भीती आहे. मनुष्य आपल्यावर आक्रमण करणार असं वाटतंय त्यांना. राहील का हो हे जंगल सुरक्षित? असंच सुंदर हाय अगं, हा कसला गोंगाट. खरंच तो माणूस प्राणी आपल्याला मारून टाकणार का? मला खूप उंच व्हायचंय, मोठं व्हायचंय, अगदी आजोबांसारखं. भिवू नकोस बाळा, भिवू नकोस. अरे होशील ना तू, मोठा होशील, तुझ्या आजोबांसारखा, 450 वर्षांचा. हे खरं होऊ दे रे परमेश्वरा, खरं होऊ दे. आजोबा ते बघा इकडेच येत आहेत. अरे वा, जंगलाचा हा कोपरा अजून शिल्लक आहे. हीच संधी आहे. इथं कोणी यायच्या ही झाडं कापून काढायला पाहिजे. मग काय, कोळसाच कोळसा म्हणजे फायदाच फायदा. आधी ये मोठं झाड, लाकडाचे लई पैसे भेटतील रे. यार पटापट काढा कुऱ्हाडी. सोडा माझ्या आजोबांना, सोडा. आजोबा. काय वाईट केलंय का मी तुमचं? सोडू नका. ही वर्षे दुसऱ्यांसाठी चांगले नाही. आजोबा.
पण नाही होणार. होय रे, हे राहीलच की राष्ट्रकात जाईल की. चला रे, ह्या कापून कोणी यायच्या आत. माझ्या बाबांना आम्हाला जितक्या मायने सावली देत होते तितक्याच मायने ते तुम्हाला पण सावली देत होते ना. कसा झाला तुम्ही आज त्यांच्यावरती. आणि माझं लेकरू त्याने जगही पाहिलं नव्हतं. किती गोड स्वप्न होती त्याची. एवढ्याशा भांड्यांवरती पाखरं बसती, लेकरं झोपाळे बांधती. काय स्वप्न पाहत होतं माझं बाळ. कसे रे क्रूर झाला, कसे क्रूर झाला. तुम्हालाही आहेत ना चिमणी बाळ, असतात ना रे तुम्हा माणसांनाही भावना. मग का करता असं, का चालवता कुऱ्हाडी. सांगा ना, बोला ना, गप्प का आता. सांगा ना कुणीतरी, का वागतात माणसं तशी. काय मिळालं तुम्हाला या विनाशात. जसं प्रेमाने त्याचा शेवट असतो उत्तराखंड येथे आलेल्या महापुरात बळींचा आकडा 20,000च्या पुढे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय सैन्य हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या दुर्गम भागात संकटात सापडलेल्या हजारो स्थानिक नागरिकांचे आणि यात्रेकरूंचे जीव वाचवण्याची पराकाष्ठा करत आहे. जवळपास 1200 कोटींच्या आसपास आर्थिक नुकसानाचा अंदाज ठेवण्यात येतो.
या अफाट सृष्टीच्या निर्मितीपैकी तुम्ही एक. तिनं तुम्हाला निर्माण केलं, जगणं शिकवलं. तिच्या इतर निर्मितीपेक्षा अधिक अशी बुद्धिमत्ता दिली. आणि तुम्ही काय केलं? स्वतःच्या स्वार्थाकरता ती बुद्धीच गहाण टाकली आणि क्रूरपणे तुटून पडलात तिच्यावर. वनांची कत्तल केली, समुद्र बुजवला, नद्या आटवल्या, आणि तरीही वखवख संपतच नाहीये तुमची. या साऱ्यात तिचा समतोल बिघडलाय. हे थांबायला हवं, नाहीतर सर्वनाश अटळ आहे. जागे व्हा, उठा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सृष्टी मातेचा टाहो ऐका. हे सारं एक वाईट स्वप्न होतं असं समजूया. कसलीही अपेक्षा न करता आपल्याला सतत देणारे वृक्ष जर जगले तरच आपण जगणार आहोत. आज एक शपथ घेऊया. सृष्टी मातेचा करपून गेलेला हिरवा पदर पुन्हा हिरवा करूया. अरे पाचशेच्या पुढे जाऊ ना काय उद्याच्यासाठी